गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचलाय। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढते। दर बुधवारी गोदाकाठावर भरवला जाणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय। दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना तातडीने जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेत। नदीकाठावरील वाहनतळ पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहने हटवण्याचे निर्देश देण्यात आले। तर महापालिका आणि पोलिसांनी परिसरामध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवलाय। प्रशासनाने स्पष्ट इशारा दिलेला आहे की गोदाकाठावर अनावश्यक गर्दी करू नका, नदीकाठावर जाणंच टाळा। भाविक आणि पर्यटकांनी रामकुंड आणि पूल परिसर टाळावा। सध्या गंगापूर धरणातून 646 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून सकाळी 10 वाजता तो वाढवून तब्बल 2657 क्युसेसवर नेण्यात आलाय। पुढील काही तासांत पावसाच्या स्थितीनुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे। गोदावरी नदीचं पाणी वाढत असल्याने रामकुंड पूल परिसर आणि आठवडे बाजाराचा परिसर धोक्याच्या टप्प्यात आहे। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावं आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। RV24 न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।